गुड मॉर्निंग ललिताजी. मी जस्ट आता 5 स्टार मध्ये चेक इन केलंय आणि आता माझं सेमिनार होता ना, तर त्या सेमिनार वरून जस्ट आता मी माझं भाषण वगैरे, माझे चेक्स, माझी BMW वगैरे सगळ्यांना दाखवली आणि आले. हा, आता मला रेस्टिंग टाइम असतो ना, थोडा वेळ, अर्धा 1 तास रेस्टिंग टाइम असतो माझा. त्याच्यानंतर मला आणखीन युरोपला वगैरे माझ्या ट्रिप्स असतात ना, तर तिकडे जायचंय. बोला बरं पटकन, तुमचं जॉईनिंग केलं का तुम्ही? अहो ललिताजी, तुम्हाला मोठं होण्याची तुमच्यामध्ये, मी तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं का भाजीपाला घेताना त्या भाजी मंडईमध्ये, तेव्हाच मी म्हणलं होतं ह्या मॅडम मध्ये डायमंड आहे, डायमंड. आणि तो डायमंड तुम्हाला, आणि तो डायमंड तुमच्या घरी फक्त धुणे भांडे कपडे करून, म्हणजे तो डायमंड असा एकदम त्याच्यावर गंज चढलाय डायमंडवर, तो गंज मॅडम तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला वाटत नाही का तुमच्याकडे स्वतःची BMW कार असावा, तुमचे लेकरं भारी भारी शाळेत असावात, तुमच्याकडे पैसा असावा, तुमचं जरी लग्न झालं असलं तरी तुम्हाला वाटत नाही का तुमच्या आईबापाला तुम्ही काहीतरी पैसे द्यावात, नवऱ्याला भीक मागायची गरज असं नवऱ्या पुढे हात नाही पसराव, तुमची स्वतःची BMW, तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये 5 स्टार 7 स्टार 10 स्टार हॉटेलमध्ये जेवायला. आता माझं बघा, मी कसलंच गावाकडे जात नाही, गावाकडे रानात तर पाय ठेवीत नाही. तुम्हाला सकाळ संध्याकाळ जावं लागतं का नाही खुरपायला रोजाने, दुसऱ्याच्या रानामध्ये जावं लागतं का नाही? हे तुम्हाला कुठंतरी बदलायचंय मॅडम. हां, तर तुम्हाला मी कसलंही काम करत नाही. मी माझे स्वतःचे कपडे धुत नाही, काही नाही. मला कसलंच काम नसते. मी कंटिन्यू 5 स्टार हॉटेलमध्ये चेक इन करायचं, मस्त खायचं प्यायचं, सेमिनार करायचे ॲटोमॅटिक. मला पैसे कमवायची गरजच नाही, माहिती आहे का. मी ऑलरेडी माणसं खाली जॉईन केले, तर त्यांचे मला ॲटोमॅटिक पैसे येतात. ते खालचे खाली जॉईन करायचे. तुम्ही काय करा, फक्त इकडून 5 आणि इकडून 5 जॉईन करा आणि त्यांना सांगायचं खाली 5 जॉईन करीत जा. बस, विषय संपला. पुढं काही करायची गरजच नाही तुम्हाला. तुमच्या पोरीच्या लग्नामध्ये तुम्ही असं बाहेरच्या देशातले वेटर आणतात, ते वाढाय नसतात का, कुणाच्याला तसलं कडीला उभा राहून नुसतं वाढायचं, लोक येऊन खातात, तसलं तुमच्या पुरीच्या लग्नामध्ये असेल. मोठ्या तुम्ही 5 स्टार मध्ये तुमच्या पुरीचं लग्न करू शकतात. असं रानात कामाला काय होणार आहे तुम्हाला? एखाद्या रानामध्ये काम रानातल्या ह्याला द्यावं लागेल तुमची पोरगी. तुम्हाला जर तुमच्या लेकराचं सार्थक करायचंय तर तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग जॉईन करावं लागेल. त्याच्याशिवाय तुमचं काहीच खरं नाही. तुम्हाला वाटत नाही का तुम्ही असं लय भारी विमानाने फिरावा? बरं एक सांगा, तुम्ही कधी विमानात बसलात का? विमानात काय तिकीट बी माहित नसेल. थांबा ना, मी क्लायंट जोडीते, तुम्हाला कसं कळत नाही हो? काय क्लायंट जोडीते? ग बसा. हा, काही नाही, ते वेटर आले होते ना माझे, म्हणजे पिझ्झा वगैरे बर्गर आणलाय खायला, तर मी म्हटलं होल्ड ऑन करा. मी थोडं, माझं कसं आहे माहिती का, मी जमिनीशी जुडलेले. तुम्हाला वाटत असेल ही एवढी मोठी झाली तर मला का बोलती, कारण कसं आहे, मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापेक्षा मोठं व्हा, माझ्या सोबत यावा. आता मी एकटी हॉटेलने फिरण्यापेक्षा 5 स्टार 7 स्टार विमानात फिरण्यापेक्षा तुम्हाला घेऊन फिरावं, म्हणून माझी शेण काढते एवढं जा बरं उठ. हो गप्पा ना, मी काय क्लायंट करीते, डिस्टर्ब क्लायंटला काय काळी लावायचं, तो पटकून जाते म्हशीला पाणी पाहत ते शेण काढलं. थांबा, दोनच मिनिट थांब, मी लगेच चिरून टाकते. बरोबर. हॅलो. हो मॅडम, माझा सेमिनार आहे आता जस्ट, तर मी सेमिनारला चालले. मला कसं ते माझे हे आहेत ना, काय म्हणतात ते ज्युनियर मॅडम, ते वगैरे बोलवायला लागल्यात ना. हो, आता माझा सेमिनार आहे, तर त्याच्यासाठी मला प्रिपेअर करावं लागतं ना. हो, माझे चेक्स वगैरे दाखवावं लागतात ना, 7 करोड्स 5 करोड्स त्याचे चेक्स असतात. तुम्हाला क्रोर्स माहीत नाही का? करोड रुपये. हां, 7 करोडचे चेक येतात ना माझे. हो मॅडम, माझं सेमिनार आहे थोडं, मी तुम्हाला नंतर बोलते. जरा याचा विचार करा आणि जॉईनिंग करायचे 10,000 रुपये रेडी ठेवा. तुमची उद्या सकाळी जॉईनिंग करून घेते, लगेच एक तुम्हाला साडी फ्रीमध्ये मिळून जाईल. हो 10,000 रुपये कसे करा आणि कुठून करा गोळा, पण तुम्ही जॉईनिंग करून घ्या. हो ठेवू का? लय कोंबड्या उपाशी मारायला लागल्या, काय पटापटा टाकावं लागन, नाही तर नवरा धुवून काढीन मला. म्हशीचं शेण काढायचं राहिलंय, शेळ्याला आणखीन पाणी पाजायचंय, लयच काम आहे. एक तर माणसं बी दुडाना गेले, ते किती पटवून किती खोटं बोलावा, किती बी म्हणलं तरी कुठूनच आणू 10,000 आणि कायच करून लयच बाया बी डोकं खात्यात आहे. यांना एकदा जोडलं का 10,000 म्हणजे माझा चांगला चेक येईल. यांचे 10,000 गेल्याशिवाय माझा चेक येणार नाही ना चांगला.
पटापटा करावं.